सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर इकडे आता मंजूच्या आणि आर्यनच्या लग्नाचा बस्ता बांधतात सत्या। आता बघूया नक्की काय ट्विस्ट घडला आहे, बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर इकडे आता जी मंजू आहे, मंजू तिथे आर्यनशी बोलत असते, तेवढा तिथे सत्या येतो आणि म्हणतो की काय चाललंय तुमच्या दोघांचं। तर आता लगेच म्हणतात की काही नाही। आर्यन म्हणतो चला बस्ता बांधायचा का आपण आता लग्नाचा। तर आता लगेच सत्या बोलतो की हो चला बांधूयात आपण लग्नाचा बस्ता। आता लवकरच लग्नाचा बस्ता बांधून घेऊ आणि लग्न पण उरकून घेऊ, कारण की आता लग्न लवकरच करून टाकूयात असं म्हणत असतात। तर आता लगेच म्हणतो की हो ना, चला आपण लवकरच लग्न करून टाकूयात असं बोलणं चालू असतं त्यांचं आलं। तर आता लगेच मंजू म्हणते की आता लगेच जायचं बस्ता बांधायला। तर ते म्हणतात की काका म्हणतात हो मग लग्न तोंडावर आलंय, मग बस्ता कधी बांधायचा तुम्ही सांगा बरं, बस्ता कधी बांधणार आहोत आपण। तर आता लगेच म्हणतात ठीक आहे मग चला बस्ता बांधायला सगळेजण। तर आता काकाला लगेच आर्यन म्हणतो की आम्ही दोघं जाऊ का काका। तर काका म्हणतात नाही नाही मी येणार तुमच्यासोबत, तुम्हाला दोघांना बरं पाठवेल, मी येईल ना तुमच्यासोबत, तुम्हाला दोघांना नाही पाठवणार असं म्हणत असतात। तर आता लगेच म्हणतात की नाही नाही असं काही नाही, आम्ही दोघं जातो असं म्हणतात काका। तर आता लगेच आर्यन म्हणत असतो। तर आता काका म्हणतात नाही मला नाही जमणार असं, चला आपण सगळे जाऊयात। घरात येतात आर्यन आता तो तुम्ही येतो आवरून। आर्यन ते रूममध्ये जातो त्याच्या आणि फ्रेश होऊन खाली यायला लागतो। तर इकडे आता जे मंजून ते आहे ते सगळेजण तिथे आवरून येतात। मम्मी साहेब पण आता जी सपना असते ती पण तयार होऊन येते आणि ते पण आता तयार होऊन आलेले असतात आणि त्यांना आता तिथे ते म्हणत असतात की चला आम्हाला पण यायचे बस्ता बांधायला। तर आता मम्मी साहेबांना विचारतात कुठं चाललायत तुम्ही, काका विचारतात। तर आता ते म्हणतात की कुठं म्हणजे हो बस्ता बांधायला जायचे ना आपल्याला। तर ते म्हणतात तुमच्या लग्नाचा बस्ता बांधायचा आहे का, मंजूच्या आणि आर्यनच्या लग्नाचा बस्ता बांधायचा आहे, त्यामुळे हे दोघं जाणार आहे आणि मी। तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात तुम्ही कशाला लागता मग तिथे, तुम्ही पण नका जाऊ। तेवढ्या तिथे आत्याबाई येते। आत्याबाई म्हणते की मी नवरदेवाकडून एकच आहे त्यामुळे मला पण यायचं आहे, मी नाही थांबणार घरी, मला येऊ द्या काका तुम्ही असं म्हणते। तर आता लगेच म्हणतात की ठीक आहे चला तुम्ही पण असं म्हणतात आणि आता लगेच सपनाला म्हणतात जा सपना आमच्या सगळ्यांसाठी मस्त आम्हाला येईपर्यंत स्वयंपाक बनवून ठेव, अजिबात आमच्या शेंग यायचं नाही तू असं म्हणतात। आणि आता सपना म्हणते मी आणि स्वयंपाक बनवून ठेवू। तर ते म्हणतात की हो चांगला चमचमीत बनव। आणि आता सपना तिथून जाते। सपना त्यांना खूप राग येतो त्याची। आता इकडं काका ते सगळेजण जायला निघतात आणि आता सगळेजण गाडीत बसतात आणि दुकानात येतात। दुकानदार त्यांचं स्वागत करतात आणि तिथे आल्यावरती आता लगेच ते म्हणतात काय दाखवायचं तुम्हाला। तर काका बोलतात कपड्याच्या दुकानात आलो, साड्यांच्या दुकानात आलो, मग साड्याच दाखवणार ना, साड्या दाखवा आम्हाला। तर आता लगेच म्हणतात की हो। तर आता लगेच जो आर्यन आहे तो बोलतो की हे बघा ह्या माझे होणाऱ्या मिसेस आहे, त्यामुळे यांच्यासाठी भारीतल्या तुम्ही साड्या दाखवा भारी भारीतल्या असं म्हणतात। तर ते म्हणतात ठीक आहे। तर आता लगेच म्हणतो बंड्या चल, तिकडे तो माणूस येतो मग आणि आता लगेच तो म्हणतो की ती सांगते की यांना साड्या दाखव जा बरं। तर आता लगेच बंड्या त्यांना साड्या दाखवण्यासाठी जातो आणि आता त्यांना साड्या दाखवत असतो। तर आता तो लगेच काका म्हणतात की भारीतल्या महागातल्या दाखवा, अशा हलक्या फुलक्या साड्या नको आहे आम्हाला, चांगल्या भारी भारीतल्या दाखवा आम्हाला असं म्हणतात। तर आता ते म्हणतात की काय भारीतल्या साड्या, अहो असं काय करताय तुम्ही। तर आता लगेच म्हणतात की हो दाखवा चला। तर आता लगेच ते साड्या दाखवत असतात। तेवढ्यात आत्याबाई आता मंजूला साड्याच बघून देत नाही, सगळ्या साड्या स्वतःच बघत असते, जसं तिलाच तिच्या लग्नाचा बस्ता बांधायचा असं करत असते। आणि आता आर्यनला खूपच राग येतो, पण आर्यन आता तिथे काही बोलत नाही। तर आता त्या साड्या बघत असतात। तर आता मंजूला हळूच आर्यन म्हणतो की ओ आपण तिकडे यायचं का बाहेर बघूयात आपण रिसेप्शन हॉलमध्ये, कारण की तर ह्या आत्याबाई तुम्हाला साड्या पण नाही बघून देते। तर मंजू म्हणते नाही, लग्न यांच्या मनाने होते ना, साड्या पण यांच्या मनानेच बघायच्या असं म्हणते। आणि आता लगेच ते साड्या पुन्हा बघायला लागतात आणि आता सगळेजण साड्या बघत असतात। तर आता लगेच जी मंजू आहे तिला तिथे खूप राग येतो असतो त्या आत्याबाईचा आणि त्या आर्यनचा। तर आता तिथे जी मंजू आहे, मंजू आणि आत्याबाई साड्या बघत असतात, तेवढ्यात तिथे काही दोन माणसं असतात ती छेड काढतात, असं त्यांच्याकडे सारखं बघत राहतात। आत्याबाई म्हणते की काय रे आमची छेड काढताय, माझी एक सुंदर बाई दिसते नाही तर लगेच छेड काढायची का, घरी आया बहिणी नाहीत का तुमच्या। तर आता ते माणसं म्हणतात सुंदर आणि तुम्ही काजीबाई होय बाजूला, तुझ्यावर कोण छेड काढतं तुझी होय बाजूला, आम्ही तर या मुलीकडे बघतोय। आणि मंजूजवळ जातात आणि मंजूला हे करतात, ते मंजूच्या हाताने ते पकडतात। मंजू म्हणते सोड, कोण आहे तुम्ही असं म्हणते। तर आता लगेच ते म्हणतात कोण एक म्हणजे आम्ही नाही सोडणार, चल आमच्यासोबत, खूप गोड दिसते तू, तुला जे आवडेल ती साडी घे, आम्ही बिल देतो असं म्हणतात। तर आता मंजू म्हणते की मला नको आहे तुमची साडी, मला नाही पाहिजे असं म्हणते। तर ते म्हणतात की नाही नाही घे ना। तेवढा तिथे या सत्या येतो, सत्याला खूप राग येतो, तो म्हणतो की ए पोरांनो बाजूला,
तर आता लगेच म्हणतात म्हाताऱ्या तो बाजूला. तर आता लगेच म्हणतात म्हाताऱ्या सगळ्यांना सत्या आता साडीत घालू घालू खूप मारतो आणि आता सगळे तिथून पांगून जातात. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.